आजच्या प्रयोगाचे नाव आहे कॅलिडोस्कोप. या प्रयोगाचा उद्देश आहे की कॅलिडोस्कोप हे कसे कार्य करते हे दाखवणे. आता या प्रयोगाचे तत्व जाणून घेऊया. कॅलिडोस्कोप हे मल्टिपल रिफ्लेक्शन या तत्वावर काम करते. यामध्ये दोन किंवा अधिक आरसे एकमेकांच्या समकोनात ठेवले जातात. आता बघूया या प्रयोगाला लागणारे साहित्य. लांब ट्यूब 1, लहान ट्यूब 1, बटर पेपर शीट 1, विविंग शीट 1, प्रिझम कनेक्टर 2, लाईटाचे प्रिझम 1 आणि रंगीत कलरची डब्बी 1. चला मग आता प्रयोगाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी मिरर प्रिझम घ्यायचं. त्यानंतर मिरर होल्डिंग EVA शीट घ्यायच्या, त्या यामध्ये अशा घालायच्या. या पद्धतीने यामध्ये घालून घ्यायच्या. त्यानंतर ही लॉंग ट्यूब घ्यायची आणि त्यामध्ये हे व्यवस्थित फिट करून घ्यायचं या प्रकारे. त्यानंतर हे लहान ट्यूब घ्यायची आणि यावर हा बटर पेपर शीट लावायची या प्रकारे. त्यानंतर ही डब्बी यामध्ये अशी घालायची आणि ही यामध्ये अशी फिट करून घ्यायची. त्यानंतर ही विविंग EVA शीट या बाजूने याला फिट करून द्यायची. हा झाला आपला कॅलिडोस्कोप तयार. यामध्ये दोन बाजू आहे. एका साईडला बटर पेपर शीट लागली आहे, दुसऱ्या बाजूने विविंग शीट. या इथे दिलेल्या चित्रामधून जर आपण आत बघितले तर आपल्याला इथे वेगवेगळ्या डिझाईन तयार झालेल्या दिसतात. आता इथे असं का घडते तर यामध्ये आपण 3 आरसे समकोनात म्हणजे 60 डिग्रीच्या कोनात मध्ये लावलेले आहे. त्यामुळे काय होते की इथे त्यांच्या मल्टिपल इमेज तयार होतात आणि इथून येणाऱ्या लाईटामुळे त्या रिफ्लेक्ट होतात. त्यामुळे ते आपल्याला काय वाटते की तिथे वेगवेगळी डिझाईन तयार होताना दिसते. आता याचे आपण उपयोग जाणून घेऊया. सगळ्यात पहिला उपयोग आहे शिक्षणामध्ये, जिथे रिफ्लेक्शन अँड रिफ्रॅक्शन ऑफ लाईट याचे लॉस शिकवल्या जातात. दुसरा आहे कला आणि मनोरंजन क्षेत्रामध्ये, जिथे वेगवेगळे रंगाचे नमुने तयार केले जातात. जर तुम्हाला या प्रयोगासंदर्भात काही प्रश्न, काही शंका असतील तर स्क्रीनवर दिलेल्या टोल फ्री नंबरवर संपर्क साधू शकता.